कथेचं नाव आहे गुलमोहर. ही कथा लिहिली आहे अपराजिता यांनी. चला तर मग ऐकूया ही कथा. सरिता झपझप चालत होती आणि अचानक एका वळणावर थांबली. तिच्या लक्षात आले की आपण पुन्हा रस्ता चुकलो. त्याच रस्त्यावर पुन्हा पुन्हा पावलं वळली जातात ज्या रस्त्यावर आपण जायचं टाळतोय. सरिताच्या मनात विचार येऊन गेला. डोळ्यात आभाळ दाटून आलं होतं आणि मनात आठवणींचा पिसारा हळूवार फुलत होता. क्षणभर थांबत चुकलेल्या त्याच वाटेवर ती पुन्हा चालू लागली. ती सारखी मनाला समजावत होती, आज शेवटचं, खरंच. पुढे काय होणार मला नाही माहीत. आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी अग्निदिव्य, पण तुला न बघता मी आज परतणार नाही. स्वतःशीच बरडत सरिता काहीशी मनात ठामपणे ठरवून चालू लागली. दुरूनच दिसणाऱ्या बहरलेल्या गुलमोहराकडे बघून ती मनातून पार आनंदून गेली. आठवणींच्या पावसात भिजत हळूहळू गुलमोहराकडे स्तब्धपणे बघू लागली. इथेच बसायचो ना रे आपण, या गुलमोहराच्या बुंद्याशी, नाही का? सरिता वर बघत स्वतःशीच बोलली. सरिताच्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या. ती गुलमोहराकडे डबडबलेल्या डोळ्यांनी बघत आपलाच असह्य भूतकाळ आठवू लागली. नवीन लग्न होऊन छोट्याशा या घरात या गुलमोहरानेच माझं स्वागत केलं होतं. याच्यासारखंच वैशाख वनव्यात माझं आयुष्य जाणार हेही माहीत होतं मला, पण मी या गुलमोहरासारखंच बहरायचं ठरवलं. अगदी वैशाख वनव्यातही याच्यासारखंच, आणि झालंही तसंच. पण किती दिवस राहणार बहर? दिवस झरझर सरत जात होते आणि बहर ओसरत जायचा. हो ना, सरिता स्वतःशीच बडबड करत होती. नवी नवलाई संपून रणरणत्या संसाराचे चटके बसायला लागले होते. आपण मात्र तरी घट्ट तग धरून होतो एकमेकांच्या साथीने. पुन्हा मोहर बहरायचा आणि पालवी फुटायला सुरुवात झाली की संसाराच्या वैशाखाचे चटके बसायचे आणि मोहर झडून जायचा. तुला आठवतं का रे, एकदा या गुलमोहरासोबतच आपल्याही आयुष्यात पुन्हा नव्याने बहर आला. किती खुश होतो ना तेव्हा आपण. एक सुंदरशी नाजूक कडी उमलली आपल्या या संसार वेलीवर आणि आपलं सारं जगच बदलून गेलं. मात्र ती गतिमंद म्हणून तिला हिणवणारेच जास्त होते, नाही का? हळूहळू सगळेच नामोनिराळे होऊ लागले. ते सगळे निघून गेले, पण तू मात्र हिरवाई घेऊन माझ्यासाठी उभा होतास, हो ना? वर बघत पाणावलेले डोळे पुसत सरिता मनात बोलत होती. एकदा वर आणि एकदा गुलमोहराकडे बघत ती पुन्हा बोलू लागली. संकटे येतात ती चहू बाजूंनी एकाच वेळी येतात, याची जाणीव आपल्यापेक्षा जास्त कोणाला असेल? त्या दिवशी तूही सोडून गेलास, पण हा गुलमोहर असाच होता माझ्यासोबत. प्रत्येक वेळी माझं मन ओळखायचा, माझ्याशी बोलायचा, पण तेही सहन झालं नाही कोणाला. इथून जेव्हा हाकलून लावण्यात आलं तेव्हाच मी या गुलमोहराला वचन दिलं होतं परत येण्याचं, आणि तुम्हालाही इथेच वचन दिलं होतं ना की मी पुन्हा येणार तुझ्या सावलीत. तुझी माझी आठवण कोणालाही मिटू देणार नाही. मी दिलेलं वचन मी पूर्ण करणार आहे बघ. अजूनही आपल्या त्या कडीला मी जपते. तीही तुझ्यासारखीच जिद्दी, तग धरून उभी आहे, लढते आहे सगळ्यांशी, पण ती जिंकणार विश्वास आहे मला. तिच्यासारख्याच अनेक जणी आहेत, त्या सगळ्यांना आपल्या कुटुंबात सामावून घेतले आम्ही. आता आपलं कुटुंब बहरतंय, कड्या बहरणार आणि फुलणारही. बघ तू, त्यांना कोणीही हिणावणार नाही. आज या जागेच्या केसची अंतिम सुनावणी आहे. सगळी भिस्त आता त्या परमेश्वरावर. सरिता भूतकाळातल्या विश्वात गुंग झाली होती. तेवढ्यात सरिताचा फोन वाजला आणि ती भानावर आली. पलीकडून कोणीतरी काहीतरी सांगितलं
आणि मटकन खाली कोसळली. धाय मोकलून रडू लागली. तुझ्याच सावलीत मी हा निर्णय घेते. आज तुला साक्षी ठेवून आपल्या या कुटुंबाचं नाव मी गुलमोहरच ठेवते, जे आजपासून इथे तुझ्या सावलीखाली बहरणार. वैशाखातील रणरणत्या उन्हात जसा तू फुलतो, तसंच आपलं कुटुंब, आपलं गुलमोहरही फुलणार. असं म्हणत तिने त्या झाडाला आपला कवेत घेतलं आणि तो गुलमोहर तिच्या मिठीने आणखीनच फुलला. धन्यवाद. कशी वाटली ही कथा तुम्हाला? नक्की कळवा.